सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. होळीच्या दिवशी आपल्याला होळीच्या अग्नीत अशा काही वस्तू टाकायच्या आहेत, ज्याने आपल्या घरात एखाद्या व्यक्तीला जर का जुन्यातला जुना आजार असेल, तो बरा होत नाही किंवा आपल्या घरावर कोणीतरी करणी, बाधा, कोणाची दृष्ट लागत असेल, तर त्या सर्व गोष्टी होळीच्या अग्नीत अशी एक वस्तू टाकल्याने ह्या सर्व गोष्टी दूर होणार आहेत. आपल्याला होळीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही होळीकेच्या दहनात दर्शन होळिकेचं दहन होते आणि आपण दर्शन घ्यायला जातो, त्यावेळेला ह्या वस्तू अशा व्यवस्थितपणे घेऊन जायच्या आणि त्या कशा टाकायच्या आणि कुठल्या वस्तू आहेत, कुठल्या आजारासाठी काय करायचंय किंवा सगळ्या काही व्यवस्थित गोष्टी ऐकून घ्या आणि ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना WhatsAppला जाऊन नक्कीच शेअर करा. होळी ही 2 तारखेला आहे, म्हणजे होळिका दहन हे 2 तारखेचं आहे. 2 तारखेला सकाळी किंवा तुम्हाला संध्याकाळी अगदी ज्या वेळेला होळिकेचं दहन होते त्याच्या आतचा वेळ जो आहे, त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करता येतील. काय करायचं आहे बघा, तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीला खूप सारा आजार, बऱ्याच वर्षांपासून जुना आजार आहे आणि तो बरा होत नाही. बघा, होळी म्हणजे काय, तर होळिकेत आपल्या ज्या वाईट गोष्टी असतात ह्या होळीत दहन करायच्या असतात आणि चांगल्या गोष्टी आपल्याला तिथून घ्यायच्या असतात. त्यामुळे आपल्याला लागलेला आजार, आपल्या घराला लागलेली नजर दोष किंवा दृष्ट, हे होळिकेत आपण दहन कसं करायचं बघा. आपल्या घरात एखाद्या व्यक्तीला खूप जुना आजार आहे, तर काय करायचं? काही कडुनिंबाची पानं घ्यायची, अगदी 10-12, 10-15 घेतली तरीही चालतील. त्याच्यात 7 लवंगा घ्यायच्या, 1 कापुराची वडी घ्यायची आणि त्यानंतर काय करायचं, ती जी सर्व वस्तू घेतलेली आहे ही मुठीत घ्यायची आणि त्या व्यक्तीच्या डोक्यावरून 7 वेळेला उतरून घ्यायची. त्याच्यात ज्या व्यक्तीला एखादा आजार आहे त्या आजाराची गोळीसुद्धा, एखादी गोळी किंवा थोडंसं काय असेल औषध, ते घ्यायचं आणि ते सुद्धा ओतरून टाकायचं. आणि तुम्ही ज्या वेळेला होळिकेचं दर्शन घ्यायला जाता त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी होळिकेत दहन करायच्या आणि म्हणायचं, माझ्या घरातला जो हा आजार आहे त्या व्यक्तीला हा सर्व ह्या होळिकेत मी दहन करते. हा पहिला उपाय झाला. आता आपल्या घरात खूप सारी करणी आहे, बाधा आहे किंवा कुणाची दृष्ट लागलेली असेल किंवा आपल्या घरात एखाद्या व्यक्तीला नेहमी दृष्ट लागत असेल, तर त्यासाठी काय करायचं? नारळ बघा, नारळ हे मांगल्याचं प्रतीक आहे. आता नारळ एक घ्यायचा. आपण प्रत्येकजण घरातून एक तरी नारळ होळिकेत दहन केला जातो. तर हा नारळ घ्यायचा आणि प्रत्येकाच्या डोक्यावरून अँटी क्लॉकवाईज उतरवायचा. एकच नारळ घ्यायचा, सर्व सदस्यांच्या डोक्यावरून अँटी क्लॉकवाईज उतरवायचा, आपल्या घरावरून उतरवायचा आणि त्यानंतर हा होलिकेत दहन करायचा. आता हा नारळ ज्या वेळेला दहन कराल त्यावेळेला उजव्या हाताने अगदी व्यवस्थितपणे दहन करा. काही लोक काय करतात, तो नारळ असा जोरात फेकून देतात, तर नाही, व्यवस्थितपणे नारळ दहन करा. आता अजून काय करता येईल, तर आपल्या घरात बघा एक काळा कपडा छोटासा असेल, त्याच्यावर तुम्हाला 7 कवड्या, 7 जे गोमती चक्र आहेत ते घ्यायचे आणि आपल्या घरात ज्या कुणाला जुना आजार असेल त्याची एखादी जी गोळी रोजची असेल, बीपीची असू द्या, शुगरची असू द्या, काहीही असू द्या, कुठलीही गोळी असेल चालू रोजची, ती एक गोळी घ्यायची, 1 असेल 2 असेल त्या घ्यायच्या आणि त्याही त्याच्यात ठेवायच्या आणि त्या सर्वांची एक काळ्या रंगाच्या कपड्यावर पोटली बांधून घ्यायची आणि ही पोटली आपण ज्या वेळेला होलिका मातेचं दर्शन घ्यायला जाऊ त्यावेळेला ही पोटली त्या होलिकेत दहन करायची. बघा, आपल्या घरात ज्या काही निगेटिव्हिटी आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, त्या होलिकेत दहन करता आल्या पाहिजेत. म्हणजे काय, होलिकेत एकदा दहन केला का त्या आपल्या घरात नाही राहत. नकारात्मकता असते ती आपण होलिकेत दहन केली की आपल्या घरात नवीन काहीतरी सुरुवात होत असते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होलिकेत दहन करता आल्या पाहिजे. त्याचबरोबर आपल्या मनातले वाईट विचार, कळत नकळत कधी-कधी वाईट विचार आपल्या मनात येतात, ते सुद्धा होलिकेत दहन करता आले पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला होलिकेत नक्कीच दहन करता येतील. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना WhatsAppला जाऊन शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.